राम 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 राम. संत एकनाथ महाराजांनी नारायण जी सद्गुरूंची लक्षणे सांगितलीत, समर्थ आणि दासबोधामध्ये सांगितलेत, माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेत, नाथाने एकनाथी भागवतामध्ये सांगितलेत. आता सद्गुरूंची निजलक्षणे राया सांगेन तुझ कारणे, जे ऐकता अंतःकरणे सुखी होय सद्भावे. ही लक्षणं ऐकून तू सुखी होशील. काय लक्षण आहेत? तरी जो काया वाचा म्हणे अति कृपाळू दिनाकारणे, तोडी शिष्यांची भवबंधने उठवी ठाणे अहंकाराचे. मुक्काम ठाणे म्हणजे भवबंधन म्हणजे संसारचं बंधन. म्हणजे ठाणे उठवणं म्हणजे त्याची पाठवणी करणे, हाकलून देणे. जो शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधनी समर्थू यथोचित निज भावे. अरे बाप, काय वर्णन झालं बघ. जो शब्दज्ञाने पारंगतू, त्यांच्या आश्रयाला शब्द येतात. ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, आणि हे अनुभवानं असल्यामुळं शब्द बाहेर पडतात आणि इकडे शरीर आत्मानंदामध्ये डोलत असते. शिष्य प्रबोधनी समर्थू यथोचित निज भावे. शिष्याला प्रबोधन करत असताना समर्थपणे म्हणजे अनुभव संपन्नतेमुळे, हाच एक अर्थ आहे अशा ठामपणे त्याचा उल्लेख केला जातो. दुसरा कोणी सांगत असतील तर तो त्यांचा निजतर्क आहे, पण माझ्या लेखी हाच आहे. ज्याचा जैसा जैसा भाव तैसा तैसा करी अनुभव. कोणी ज्ञानयोगाचा असेल, कोणी भक्तियोगाचा असेल, कोणी अन्य कुठल्या योगाचा असेल, त्याला तशाच प्रकारचा तो अनुभव आलाच पाहिजे. असंच त्याची वाणी. तरी गुरुत्वाचा अहंभाव अणुमात्र पहा हो धरीना. आणि एवढं असून सुद्धा मी गुरु आहे आणि तुम्ही शिष्य आहात असा अहंकार बिलकुल सुद्धा नाही. का? मित्रवत व्यवहार करतात. अणुमात्र पहा हो धरीना. शिष्यापासून सेवा घेणे हे स्वप्नीही न स्मरे म्हणे. त्याने माझं एवढं काम करावं की त्याची इच्छा, त्याची मर्जी, पण त्याने हेच करावं हा आग्रह कधी नसोय. ठीक ना? कारण सेवेतून अंतःकरणाची शुद्धी होते हे ठीक आहे, सेवेतून जवळीकता येते हे ठीक आहे. सेवेच्या मुळं जर आपण निष्काम असेल, सेवेपासून निरीच्छा असेल, तर पुढं त्याचं काय करायचं हे त्याने ठरवायचं. ठीक आहे ना? पण त्यांनी हे करावं आणि त्यांनी का करू नये, मी त्याच्यासाठी हे करतो. मग तो संपलं. शिष्यापासून सेवा घेणे सोय स्वप्नीही स्मरे म्हणे. स्वप्नात सुद्धा असं वाटत नाही की त्याने येऊन माझं हे करावं. बरं का? शिष्याची सेवा सोय करणे पूज्यत्वे पाहणे निज शिष्या. संधी मिळाली तर उरलं त्याच्यासाठी काहीतरी कर. ठीक आहे, पण पूज्यत्वे पाहणे निज शिष्या, तो खऱ्या अर्थानं माझ्यासाठी पूजनीय आहे. का पूजनीय? संधी दिली सेवेची, संधी दिली. मग असे कोण कोण होते त्यांच्यापाशी? उद्धव नावाची बी एक होते, आणि पुरणपोळ्या होता. त्याच्यानंतर आणखी श्रीकृष्णाचा होता, श्रीखंड्या होता, अजून कोणी असेल, पण ते 2-3 तरी जास्ती करून त्यांच्यात ह्याच्यात आहेत. बरं. शिष्याची सेवा स्वय करणे पूज्यत्वे पाहणे निज शिष्या. शिष्य देखावा पुत्रा समान. आपल्या बाळाला वेगळं त्याला नाही. शिष्य देखावा पुत्रा समान हे स्मृती वाक्य असे प्रमाण. अरे बाप, हे स्मृतिवाक्य आहे. त्याला पुत्रवत पाहावं. का? तर ज्ञान देताना आपल्या पुत्रात आणि त्याच्यात भेद करू नये. ठीक आहे ना? आणि म्हणजे खाण्यापिण्याच्यात सुद्धा त्याच्यात आणि त्याच्यात भेद करू नये. का? जसं त्याच्या चुकीला आपण क्षमा करतो
पुत्राच्या, तसे त्याच्याच चुकीला बी क्षमा करावी. दृष्टी देखोणे गौण शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वे. दृष्टी देखो नाही गौण, त्याच्यात ही अमकी उणीव आहे ना, तमकी उणीव आहे, अमकी आहे ते आहे, त्याच्यातल्या उणीवा शोधून त्याच्याशी वैर करू नये किंवा त्याला हीन लेखू नये. ठीक आहे ना. असेल दोष तो ठीक आहे, शरीर दोष आहे, स्वभाव दोष आहे, ठीक आहे ना, तो शरीर दोष आहे. शिष्या देखावा पुत्रा समान, हे स्मृतिवाक्याचे प्रमाण. दृष्टी देखोणे गौण शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वे. त्याच्या दृष्टीने तो अपूर्ण आहे, माझ्या दृष्टीने तो पूर्ण आहे. ठीक आहे ना. अशीच नजर मारावी. हां, त्याचं ते अज्ञान दूर झालं की तो पूर्ण आहे हे त्यालाही कळेल, अशी उल्लेख आहे. पुढं केव्हा हे डोंगरात वाचलं होतं 1998 भागवत, त्याच्यावर आता हे. हां, शिष्य सेवा करी निज भावार्थे, परी तो सेवक न म्हणे त्या ते. ती त्याची इच्छा तो सेवा करत असेल, पण म्हणून त्याला सेवक आहे, माझा दास आहे, मग काय हे उपोषण त्याला लावू नकोस, हे संबोधन त्याला, हे उपाधी लावू नकोस. शिष्य सेवा करी निज भावार्थे, परी तो सेवक न म्हणे त्या ते. ज्यासी भगवत रूपे सर्वभूते, शिष्य वेगळा तेथे सेवकत्वे नुरे. कळालं ना? कळालं का काय? ज्यासी भगवत रूपे सर्वभूते, शिष्य वेगळा तेथे सेवकत्वे नुरे. सर्वच भगवंताचे अंश आहेत, त्याच्यातून निर्मिती. मग हा सेवक म्हणून वेगळा कसा राहिला? ऐसा मी एक महायोगी, हेही न मिरवी तो जगी. गुरुत्वाचा थाटा अंगी, सर्वता शिगी लागोणी दी. कळालं ना? ऐसा मी एक महायोगी, म्हणजे आपल्यातली उणीव न शोधता दुसऱ्यातल्या उणीव शोधत बसायचं आणि हे दाखवत बसायचं की मी त्यांच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे. ते योगी आहेत, मी महायोगी आहे. हेही न मिरवी तो जगी, म्हणजे स्वतःला विशेष करून लपवण्याचा प्रयत्न करतो. गुरुत्वाचा ताटा अंगी, सर्वता शिगी लागवणी दी. आणि आपण मी एक अमुक ऐसा न व्हावा हृदय भरवसा. मूळ मी कोण आहे त्याचा विसर पाडून उपाधीच्या नावाने स्वतःची मिरवणूक काढून घेऊ नये, शहाणपणाचेच किंवा मूर्खपणाचे. जसं आपल्यातलं गुण सांगण्यात सुद्धा दोष आहे, तसा आपला दोष सांगण्यात सुद्धा दोषच आहे. ठीक आहे ना, दोन्ही बाजूने. आपल्या योगक्षेमाचे साकडे. काय करावं? माझी श्रेष्ठी ठीक नाही, तुम्ही जावा भिक्षा करून आणा, तुम्ही जावा दान करून आणा, तुम्ही जावा हे करा, तुम्ही जावा कष्ट करत राहा. आपल्या योगक्षेमाचे साकडे म्हणजे उदरनिर्वाह. साकडं घालणं म्हणजे त्याला अडचणीत आणणे. आपल्या योगक्षेमाचे साकडे, स्वप्नी ही न घाली शिष्याकडे. समर्थांची अशी एक वाक्य काहीतरी काय, आमची प्रतिज्ञाशी शिष्यास मागणे न काही. तरी बी मागितलं. काय मागितलं? आमच्या मागे उपासनेशी दृढ चालवावे. हरिराम. शिष्य संकट अति गाडे, निवारी रोकडे निजांगे जो. जर आलंच त्याच्यावर संकट तर स्वतः त्याच्या पुढं जायचं, त्याला पुढं नाही घालायचा. तो घरात साप आलाय, काठी घेऊन बाहेर काढ त्याला. नारायण. हो. शिष्य संकट अति गाढे,
ओम निवारी रोकडे निजांगे जो. ही श्रावणातली पोथ्या अशा वाचायची लोक. ठीक आहे. आणि असा आवाज घुमायचा की त्या आवाजावर समय लागले असेल, त्या आवाजावर लोक पटापटा खाऊन लगेच यायची श्रावणाला. असं मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं. त्यावेळेस खंदील असायचा, नाहीतर टेंबा असायचा. आणि हे नाथांनी घालून दिलेली आहे. ठीक आहे ना ही रीत. बाकी कोणाची नव्हती याच्या आधी, नाथांची. देही असोनी नाही अहंकृती. देही असोनी नाही अहंकृती. म्हणजे काय सांगा की. म्हणजे मला कळतंय त्यातलं, आणखी तुमचं काय नवीन कळेल. काय देही असोनी नाही अहंकृती म्हणजे काय. बरं ठीक आहे. तुझ्या ऐक, याचा अर्थ काय नाथांच्या भाषेत माहिती आहे. देही असोनी नाही अहंकृती म्हणजे मी तुझ्याकडे बघितलं तर हा युवराज दिसतोय, माझ्याकडे बघितलं तर हा स्वानंद दिसतोय किंवा नंदकुमार दिसतोय. हे दिसणं त्यांच्याकडे नसतं, फक्त आकार दिसतोय. ठीक आहे ना. एवढंच. नाव, रूप, कुळ, गोत्र, गुण हे काही दिसत नाही. बस. देही असोनी नाही अहंकृती. गेही असोनी नाही गृहासक्ती. आलं का उत्तर. आणि तसंच तो घरात राहतो, पण हे घर माझं आहे हे कधीच मुळीच नाही. या खा रा बस. शेखी. शेखी म्हणजे काय. शेवटी. आणि शेखी म्हणजे लय का पाहणारा बे. हां. शेखी लोका माझी लौकिक स्थिती. सुखे वर्तती लोका सारीसे. म्हणजे काय. इल्ले बर. शेखी लोका माझी लौकिक स्थिती. सुखे वर्तती लोकासरीसे. आणि शेवटी जसं सर्वसामान्य लोक या लौकिक जगात जसे राहतात अगदी तसेच हे तुम्हाला राहताना दिसतील, पण ओळखणं कठीण आहे. सुखे वर्तती लोका सारीसे. सारीखे म्हणजे सारीखे नाही म्हटलं, सारीसे म्हणलं त्यांनी. म्हणजे त्यांच्यासारखंच राहतात, पण तरी बी ओळखणं मात्र कठीण आहे. इति सद्गुरु लक्षणे समाप्तम. आता ह्याच्याही पलीकडं समर्थांनी तर खतरनाकच सांगितले नाही का. इथं काय विचारलं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायाच्या आरंभी म्हणजे सुरुवातच गुरूंच्या लक्षणाने केलेलं आहे किंवा कृपेने आणि भरपूर काय 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 काय